गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आले असून शहरातील विविध ठिकाणी भेटी देते पाहणी करताना दिसून येत आहेत। पंढरीत येणाऱ्या लाखो भाविकांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये याची दक्षता घेण्याचे आवाहन ते विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना करताना दिसून येत आहेत। भाविकांना पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा मिळाव्यात, महाआरोग्य शिबिराचे आयोजन नेटक्या पद्धतीने व्हावे अशा सूचनाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिल्याचे दिसून आले। यावेळी आमदार तानाजी सावंत मोहोळचे आमदार राजू खरे, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी देखील उपस्थित असल्याचे दिसून आले। तर आमदार राजू खरे यांनी यात्रा अनुदानाच्या 5 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता तसेच शहरातील खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येणारी कामे याकडे लक्ष वेधले असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ फोनवरून आदेश देत मुख्याधिकारी नगर परिषद पंढरपूर यांच्या नावे 5 कोटी रुपयाचा शासन आदेश तातडीने काढण्याच्या सूचना दिल्याचे दिसून आले आणि यातूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची क्रेज मात्र पंढरपुरात वाढत गेली असून त्यांच्या वारीपूर्वीच्या पंढरपूर भेटीने आणि पाहणीने आषाढीला ज्यादा लोक येतात ना, आता तुम्हाला अजून 5 कोटी देऊ, 5 कोटी रुपये देतो। माननीय साहेब बोलताय, साहेब बोलताय। हॅलो सचिन, हे आता आपला इथं 5 कोटी त्यांना अनुदान मिळाले आहे, पण ते कमी आहे। तर ते 5 कोटीचं एक आता लगेच GR कार्ड आणि पाठवायचं नगरपालिकेच्या नावावर पंढरपूर नगरपालिका SO यात्रा साफसफाई स्वच्छता सगळं व्हायचं, रस्ते खड्डे वगैरे भरून टाकायचे। हां एवढी करून द्या, चला की तुमच्याकडे येईल काम चालू करा। खड्डे कुठं आहे? काही गोष्टी पावसामुळे आम्हाला आणि अजून काही लागले पैसे पैशाने भरणार काय प्लॅन चांगले भराभाई पण निघायला दिले तुम्हाला।